समय रैना यानं कोर्टाला मूर्ख बनवलं, गृहीत धरलं, कोर्टाची दिशाभूल करून कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्टँड अप कॉमेडियन समय रैना याच्यावर ओढलेले हे ताशेरे. एवढंच बोलून सुप्रीम कोर्ट थांबलं नाही, तर समय रैनावर 3 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. हे नेमकं प्रकरण काय? सुप्रीम कोर्ट समय रैनावर एवढं का संतापलं? सगळं जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. स्टँड अप कॉमेडियन समय रैना सध्या त्याच्या इंडियाज गॉट लेटेंटच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. पहिलं सीझन भल्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर बंद झालं. त्यानंतर समयनं दमदार कमबॅक केला आणि त्यानंतर पब्लिकनं सुद्धा त्याच्या शोजला पुन्हा डोक्यावर घेतलं. पण आता असं काय झालं की सुप्रीम कोर्ट समय रैनावर संतापलं? तर हे प्रकरण आहे 2025चं, म्हणजेच समय रैनाच्या पहिल्या सीझन वेळेचं. रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील टिप्पणी प्रकरणाशी याचा संबंध नाही. हे प्रकरण वेगळं आहे. मे 2025 मध्ये क्युअर SMA इंडिया फाउंडेशन कडून एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. क्युअर SMA फाउंडेशन ऑफ इंडिया ही स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी म्हणजेच दुर्मिळ अनुवंशिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या पालकांनी आणि रुग्णांनी चालवलेली भारतातील एक सर्वात मोठी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या संस्थेनं आरोप केला की स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांची समय रैनानं त्याच्या कार्यक्रमात खिल्ली उडवली. दिव्यांग व्यक्ती आणि SMA सारख्या गंभीर आजारांबाबत त्यानं आणि तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी विनोद केले. त्यामुळे अशा रुग्णांच्या सन्मानाला धक्का बसला आणि समाजात चुकीचा संदेश गेला. नोव्हेंबर 2025 मध्ये याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुद्धा पार पडली होती. कोर्टानं समय रैनाला आदेश दिले होते की दिव्यांगांच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी त्यानं दर महिन्याला 2 शो करायचे. दिव्यांग व्यक्तींना सुद्धा शो मध्ये सहभागी त्यानं करावं असं कोर्टानं सांगितलेलं होतं. या प्रत्यक्ष पालनाचा त्यानं अहवाल सुद्धा द्यावा असं म्हटलं होतं. आता याच संबंधात सुप्रीम कोर्टात मंगळवारी म्हणजे 14 जुलैला सुनावणी पार पडली. या आदेशांचं पालन समय रैनानं केलं नाही, त्यामुळे त्याला झापण्यात आलं. त्याचबरोबर 3 लाखांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. CJ सूर्यकांत, जय मल्ल्या बागची, V मोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं यावेळी स्टँड अप कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज, परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर 3 लाखांचा दंड ठोठावला, कारण हे सुद्धा तिथं उपस्थित होते. आता संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी बाजू मांडली. त्या काय म्हणाल्या तर समय रैना त्याच्या कोणत्याही शो मध्ये त्यानं सहभागी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींशी संपर्क साधला नाही. कोर्टानं जे आदेश दिले होते त्याचं पालन समय रैनानं केलं नाही. कोर्टाच्या हे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठ म्हणालं, समय रैनाने न्यायालयाची दिशाभूल केली आहे. आमच्या आदेशांचं उघडपणे उल्लंघन केलंय. आम्ही त्याच्यावर दंड ठोठावतोय, जो 2 आठवड्यांमध्ये जमा करावा लागेल. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं, आदेश असूनही त्याचं पालन न करणं हे केवळ दुर्लक्ष नसून उद्दामपणाचं लक्षण आहे. आम्हाला यावर शंका घेण्याचं कारण नाही की समय रैनानं कोर्टालाच गृहीत धरलं. सार्वजनिक आयुष्यात तुम्ही इतरांचा जितका आदर कराल तितकाच आदर तुम्हाला मिळेल. शेवटी सरन्यायाधीश म्हणाले, आता त्यांना त्याचे परिणाम भोगू द्या. त्यामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा समय रैना याला झापलं, त्याला सुनावलं, कारण कोर्टाच्या आदेशाचं त्यानं पालन केलं नाही असा आरोप त्याच्यावर होता. या सगळ्या प्रकरणात समय रैनाची नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या प्रकरणामुळे समय रैना आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय, तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला कुणाची बाजू योग्य वाटते? समय रैनाच्या बाजूने तुम्ही आहात की जस्टिस सूर्यकांत यांच्या बाजूने आहात? कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.